अश्लाघ्य, अश्लील, घाणेरडी, शिव्या शाप देणारी कॉमेंट्स कुणावरही केली की स्थानिक पोलीस स्टेशनला तक्रार केली की 24 तासात त्याला आत आणून कोर्टासमोर न्यायचा नाही. पोलिसांना अधिकार द्या एक 8 दिवस आत ठेवायला आणि मग 8व्या दिवशी कोर्टासमोर न्या. कोण आहे बॉस आता मला माहित नाही. यशस्वी यादवला सांगा तू अयशस्वी आहेस. खरंच सांगा. मी आता फोन करून सांगतो यशस्वीला, अरे काय चाललंय, कोणी कुणाची माप काढतं. मुख्यमंत्र्यांचं बाकीचं जाऊ दे, मुख्यमंत्र्यांनाही काही कॉमेंट करू शकतात ती लोक. आणि गावात कुत्रा गावात विचारत नाही, पण तो मुख्यमंत्र्यांची आणि देशाच्या प्रमुख नेत्यांची याबद्दल काही कॉमेंट करतो. दिस इज नॉट फेअर. कुठल्याही नेत्याला, कुठल्याही पर्सनॅलिटीला कॉमेंट्स अशुद्ध भाषेत, मराठी भाषेत घाणघाण कॉमेंट्स करणे हा उद्योग फार मोठी लोकसंख्या महाराष्ट्रात आणि देशात करत असते. तर अशी फालतू कमेंट करणारे लोकांना तिथल्या स्थानिक पोलीस स्टेशनचा पोलीस जाऊन आत घालून 24 तास आत ठेवायची तरी प्रोव्हिजन करा. बिफोर कोर्टासमोर जायच्या आधी 24 तास त्याला पडली पाहिजे. काही कोणावर काही ताळबंदच राहिला नाही. तसं अरे आता बसून बोलू नका प्लीज. राजू खरेजी अर्जुनजी बस. चला पाटील साहेब सुरू करा. तसं मंत्रिमंडळातले कॅबिनेटचे मंत्री हजर सभागृह चालू ठेवायचं असेल तर असायला पाहिजेत. आपण दोघांनी वर सल्ला काय दिलाय मला माहीत नाही, पण ठीक आहे. आता काय मंत्र्यांना सभागृहाची फारशी महत्त्व राहिलेलं नाही आणि त्यांना इतकी कामं आहेत. एवढे आमदार गैरहजर आहेत, ते सगळे मंत्र्यांना भेटत असतात. तेव्हा मंत्र्यांना सभागृहात जाणं कुणाची ड्युटी आहे जरा चेक करा आणि त्या ड्युटी कुणाची आहे बघून त्यांना तर निरोप द्या. अध्यक्ष महोदय, ठेवीदारांच्या कष्टाचे पैशाचे रक्षण करणं, फसवणुकीला त्यांच्या आर्थिक आळा घालणं या सभागृहाचं पूर्वीपासून कर्तव्य आहे. या बिलामध्ये काही चांगल्या तरतुदी केलेल्या आहेत आणि काही त्रुटी पण आहेत. चांगल्या तरतुदी म्हणजे क्रिप्टो आणि डिजिटल मालमत्तेचा समावेश. आजच्या आधुनिक काळात फसवणुकीचं स्वरूप एवढं बदललेलं आहे की क्रिप्टो करन्सी आणि ब्लॉकचेनच्या नावाखाली हजारो कोट्यावधी रुपयाची फसवणूक जगात चालू आहे, देशात चालू आहे. जुन्या कायद्यामध्ये ठेव या संज्ञेत याचा समावेश नव्हता. डिजिटल मालमत्तांना या कायद्याच्या कक्षेत आणण्याचा घेतलेला निर्णय हा अतिशय कौतुकास्पद आहे, अतिशय चांगला निर्णय आहे. दुसरा एक महत्वाचा प्रोव्हिजन आहे, न्यायालयाला दिरंगाईला चाप आणण्याचं काम आपण केलेलं आहे. आणि आर्थिक घोटाळ्यामधले अनेक निर्णय हे वर्षानुवर्ष रेंगाळलेले असतात, तारीख पे तारीख पडत असते. भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023च्या धर्तीवर विशेष न्यायालयामध्ये 2 पेक्षा जास्त तहकुबी न देण्याची आणि अपवादात्मक परिस्थितीत अजून एक तरतूद तहकूब देण्याची व्यवस्था झालेली आहे. खरं म्हणजे हा निर्णय हा सगळ्या न्यायालयांना लागू केला पाहिजे. हायकोर्टाला विचारलं तर हायकोर्ट म्हणतं आम्हाला अभ्यास करून यावं लागतं, आम्हाला सगळ्यांचं ऐकून घ्यावं लागतं. आज महाराष्ट्रामध्ये किती पेंडन्सी कोर्टात आहे याचा अभ्यास केला तर कदाचित तालुका कोर्टापासून हायकोर्टापर्यंत काही कोटी दावे असतील आणि एक दावा म्हटल्यावर इकडचे 4 जण अडकले असतात, इकडचे 2-4 जण अडकले असतात. म्हणजे 15 कोटी लोकसंख्या असेल तर 7-8 कोटी लोकसंख्या वेगवेगळ्या डायरेक्ट इनडायरेक्टली या सगळ्या कोर्टातल्या केसेसमध्ये अडकलेली असते. आणि त्यामुळं अध्यक्ष महोदय ही एक चांगली तरतूद या बिलात केलेली आहे. दुसरं, बोगस अपिलांना आळा करण्यासाठी आपण 50% सक्षम प्राधिकाराकडे जमा रक्कम केल्याशिवाय पुढचं अपील करता येत नाही, अशी प्रोव्हिजन चांगली केलेली आहे. काळा शर्ट आज निषेध आहे काय? पण अशी तरतूद ही या बिलात केलेली आहे, ही चांगली तरतूद केलेली आहे. पण विधेयकात काही त्रुटी पण आहेत आणि ती म्हणजे अध्यक्ष महोदय हे क्रिप्टो करन्सी आभासी असते आणि अध्यक्ष महोदय अमूर्त डिजिटल कॉइन्स आपण जप्त कसे करणार? त्याचे पासवर्ड किंवा प्रायव्हेट की जी काय असेल ती आरोपीकडून हस्तगत कशी करणार? आणि पोलीस दलाकडे याचं स्पेशलायझेशन आहे का?
किंवा सायबर सेलकडे आवश्यक ते तांत्रिक मनुष्यबळ आहे का? प्रशिक्षण आणि फॉरेन्सिक टूल्स उपलब्ध आहेत का? जर नसतील तर मग हा कायदा अध्यक्ष महोदय कदाचित कागदावरच राहण्याची शक्यता आहे. त्याचा विचार मंत्री महोदयांनी केला असेल तर उत्तरात ते आपल्याला याचं मार्गदर्शन करतील अशी मला अपेक्षा आहे. अध्यक्ष महोदय, विशेष न्यायालयांची अपुरी संख्या हा एक दुसरं चॅलेंज आहे. इतका ताण विशेष न्यायालयांच्यावर असतो की न्यायाधीशाची रिक्त पदे पण आहेत, अपुऱ्या पायाभूत सुविधांमुळे खटले प्रलंबित राहतात, कायद्यातील बदलासोबत नवीन विशेष न्यायालयांची स्थापना आणि न्यायाधीशांच्या नेमणुका करणं आवश्यक आहे. अध्यक्ष महोदय, दुसरी अट मगाशी ज्याचा उल्लेख केला, 50% रक्कम भरली पाहिजे अपील करायचं असेल तर. त्या बिचाऱ्याची सगळी बँकेतली रक्कम किंवा त्याच्या अकाउंटवरची रक्कम सायफन ऑफ होते, बाहेर निघून जाते आणि मग त्याने अपील करायचं म्हटल्यावर त्याला 50% रक्कम भरणं हे शक्य नसतं, कारण त्याकडे काही राहिलेलंच नसतं. त्यामुळं अपील प्रक्रियेत कायदेशीर पेच निर्माण होऊ शकतो. त्यामुळं अध्यक्ष महोदय, 50% रक्कम निश्चित करण्यासाठी सक्षम प्राधिकाऱ्याला लागणारा वेळ, त्यातली पारदर्शकता यावर पण स्पष्ट नियमावली करणं आवश्यक आहे. नाहीतर मग तिथंही एक भ्रष्टाचाराचं केंद्र तयार होईल आणि मग सगळे मॅनेज व्हायला लागतील आणि नवे प्रश्न तयार होतील. अध्यक्ष महोदय, एक चांगलं विधेयक ठेवीदारांना न्याय देण्यासाठी माननीय मुख्यमंत्री महोदयांनी मांडलेलं आहे. त्या मूळ उद्देशाचं मी समर्थन करतो, पण शासनाला माझी विनंती आहे की क्रिप्टो फॉरेन्सिकसाठी पोलिसांचं सक्षमीकरण करणं, न्यायालयांची संख्या वाढवणं आणि कडक नियमावली करणं यासाठी सरकारने तातडीनं काम करावं. ठेवीदारांचा पैसा हा त्यांच्या रक्ताघामाचा आहे, कुणालाही लुबाडता येणार नाही अशी जरब कायद्यात असली पाहिजे. जसं हे डिजिटल प्रॉपर्टी आहे तसे महाराष्ट्रात अशी अनेक उदाहरणं आहेत की काहीतरी भ्रामक समजुतीनं लोकांनी गुंतवणुकी केल्या आणि ज्यांच्याकडे गुंतवणूक केल्या ते पसार झाले आणि पोलीस अटक करायच्या आधीच हे निघून जातात. किंबहुना लोकांचा संभ्रम असा होतो की हे पोलीस मॅनेज केलं, पोलिसांनी डिले केलं आणि त्यानंतर तो निघून गेला, पसार झाला, त्याचं कुठं नामोनिशान राहत नाही. अशी 1-2 प्रकरणं आमच्या सांगली, कोल्हापूर, सातारा जिल्ह्यात झालेली आहेत की त्यानं इचलकरंजी त्याने देश सोडला म्हणतात काही लोक, काही म्हणतात वो बिहार में गया आहे, काही म्हणतात यूपी मध्ये गेलेला आहे आणि पोलीस मात्र त्याला ट्रेस करत नाहीत. आणि म्हणून हा कायदा या निमित्तानं महत्वाचा आहे, तो सरकारने आणला, याबद्दल सरकारचं स्वागत करतो. कुणालाही कशाही शिव्या देणे, कुठल्याही नेत्याला, कुठल्याही पर्सनॅलिटीला कॉमेंट्स अशुद्ध भाषेत, मराठी भाषेत घाणघाण कॉमेंट्स करणे हा उद्योग फार मोठी लोकसंख्या महाराष्ट्रात आणि देशात करत असते. काही इन्सिडेंट झाला की त्याच्या खालचे कॉमेंट्स वाचा, सरळ कॉमेंटच नाहीत, कुणाचंही माप काढायची व्यवस्था आहे. आणि मी शिव्या देणं हे कशात बसू शकत नाही. त्यामुळं हे पोलीस डिपार्टमेंटमध्ये आपण तरुण आहात, होतकरू आहात, रामदास कदमांचा तुम्हाला वारसा आहे, त्यामुळं तुम्ही याच्यात लक्ष घातलं तर अशी फालतू कमेंट करणारे लोकांना तिथल्या स्थानिक पोलीस स्टेशनचा पोलीस जाऊन आत घालून 24 तास आत ठेवायची तरी प्रोव्हिजन करा. बिफोर कोर्टासमोर जायच्या आधी 24 तास त्याला पडली पाहिजे. काही कोणावर काही ताळबंदच राहिला नाही, कुणाचीही अब्रू घालवतात, कुणाचीही काहीही करतात आणि आपण काही करता येत नाही असं समजतो. त्याचा एक कायदा ह्या अधिवेशनाच्या संपायच्या आधी आपण मंत्री महोदय आणा. अश्लाघ्य, अश्लील, घाणेरडी, शिव्या शाप देणारी कॉमेंट्स कुणावरही केली की स्थानिक पोलीस स्टेशनला तक्रार केली की 24 तासात त्याला आत आणून कोर्टासमोर न्यायचा नाही. पोलिसांना अधिकार द्या एक 8 दिवस आत ठेवायला आणि मग 8व्या दिवशी कोर्टासमोर न्या, सगळं बंद होईल. कारण असली लोक घाबरट असतात. युपीत आहे. मग योगेशजी, आपणही इथं हा कायदा केला पाहिजे. कुठल्याही एका महिला सदस्य असतील, आमदार असतील, त्यांच्यावरही काही बोगस अकाउंट तर हुडकून काढले पाहिजेत. आणि बोगस अकाउंटवर तुमचं सायबरचा जो कोण आहे बॉस आता मला माहित नाही, यशस्वी यादवला सांगा तू अयशस्वी आहेस, खरंच सांगा. मी आता फोन करून सांगतो यशस्वीला, अरे काय चाललंय, कोणी कुणाची माप काढतं.
मुख्यमंत्र्यांचं बाकीचं जाऊ दे, मुख्यमंत्र्यांनाही काही कॉमेंट करू शकतात ही लोक. आणि गावात कुत्रा गावात विचारत नाही, पण तो मुख्यमंत्र्यांची आणि देशाच्या प्रमुख नेत्यांची याबद्दल काही कॉमेंट करतो. काहीतरी डेकोरम पाहिजे. आणि म्हणून माझी मत आहे, आग्रह आहे, आज रात्री बसवा. तुमचे कोण सेक्रेटरी आलेत का? तुमचे सेक्रेटरी बिलाच्या वेळी अध्यक्ष महोदय येत नाही. अध्यक्षांचा आदेश आहे की बिल असताना, प्रश्न असताना, लक्षवेधी असताना त्या खात्याचे सेक्रेटरी आले पाहिजेत. आणि त्यामुळं तुमचे सेक्रेटरी का आले नाहीत ही पहिली नोटीस कागदावर लिहा आणि पाठवून द्या. आता मॅडमना जाऊ दे एक नोटीस. वेळेवर असलं पाहिजे. तुमचं बिलाला तुम्हाला आम्ही काही विचारलं आणि तुम्हाला काय इश्यू झाला तर हे तर देतीलच माहिती. हे यांना सेक्रेटरीपेक्षा जास्त माहीत असतं असं माझं मत आहे. पण तरी त्यांनी हजर राहायला पाहिजे डेकोरम म्हणून. पण माझी विनंती आहे की हाही कायदा आपण लवकरात लवकर करावा. महाराष्ट्रात, देशात आपलं राज्य पहिलं आहे अशा पद्धतीचा कडक आहे. ते योगेश सागरजी म्हणतात UP मध्ये कायदा आहे, तसाच कायदा काय असेल तर अजून कडक कायदा इथं करावा अशी माझी विनंती आहे. या बिलावर आपण शेतकरी कर्जमाफी योजनेतील जाचक अटी दूर केल्या तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे देवाभाऊ यांनी सर्व अटी रद्द केल्या. हे पोस्टर पुन्हा लागेल. एकच माणूस हे पोस्टर लावणार नाही तर या महाराष्ट्रातील सगळी माणसे लावतील अशा शब्दात माजी अर्थमंत्री आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाचे काँग्रेसचे आमदार जयंत पाटील यांनी कर्जमाफी योजनेतील अटींवरून महायुती सरकारला मर्मभेदी टीका केली आहे. आमचा महाविकास आघाडी सरकार असताना महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना 2019 जाहीर केली होती. तेव्हा 2019 ते 2020 साली राज्याचे उत्पन्न होते 29,59,000 69,000 कोटी. आता तुमच्या सरकारच्या काळात हे उत्पन्न खूपच वाढले आहेत. त्या प्रमाणात आपण किती कर्जमाफी देत आहात असा प्रश्न त्यांनी केलाय. शेतकरी कर्जमाफी योजनेतील जाचक अटी दूर केल्या तर लोक न्याय मिळेल. करायचेच ना तर दिल खोल के करो, अर्धवट केलं तर लोक दुवा देत नाहीत असं सांगत त्यांनी लोकप्रियतेकरिता प्रत्यक्ष कृती महत्वाची असल्याचं स्पष्ट केलंय. कर्जमाफी योजनेतील त्रुटीवर बोट ठेवल्यानंतर त्यांनी शेतकऱ्यांच्या अन्य प्रश्नांचा हात घातला. यावर्षी कांद्याचे उत्पादन 273.9 लक्ष टन अपेक्षित आहे तर शासनाने खरेदी, नाफेड आणि महा FPC यांना खरेदी करण्याचे उद्दिष्ट 2 लाख टन दिले आहेत. म्हणजे फक्त 0.73% कांद्याची खरेदी शासन करणार. सरकार गप्पा खूप मारतं पण प्रत्यक्ष जमिनीवर काम करीत नाही अशी टीका त्यांनी केली आहे. आमच्यापेक्षा जरा जास्त करा, आम्ही जे केलं त्यापेक्षा कमी करता आहात तुम्ही. आमच्यापेक्षा जास्त केलं तर अधिक लोकप्रिय होण्याची संधी मिळू शकते असे साल जोड्यातील टोमणे जयंत पाटील यांनी शेतकरी कर्जमाफी योजनेवरून सरकारला मारले आहेत. कापूस उत्पादक शेतकऱ्यांसमोर सर्वात मोठी समस्या आहे ती म्हणजे तप नियंत्रण आणि मजुरांची टंचाई. शेतात वाढणारे तण काढण्यासाठी शेतकऱ्यांना प्रचंड मजुरी द्यावी लागत आहे. त्यामुळे त्यांचा उत्पादन खर्च वाढतो आहे. या समस्येवर वैज्ञानिक उपाय म्हणून HTBT कापूस बियाणे तंत्रज्ञान समोर आलं आहे. या बियाण्यामुळे तणनाशकाची फवारणी करून कापूस पिकाला इजा न पोहोचता तणाचा नायनाट करता येतो. ज्यामुळे शेतकऱ्यांच्या मजुरीचा खर्च 60 ते 70% कमी होऊ शकतो. त्यामुळे त्यास विरोध न करता हे तंत्र स्वीकारावे अशी मागणी जयंत पाटील यांनी केली आहे. केंद्र आणि राज्य सरकारच्या धरसोड आयात निर्यात धोरणामुळे कांद्याचे भाव कोसळतात. जेव्हा शेतकऱ्यांच्या घरात कांदा येतो तेव्हाच निर्यात बंदी लादली जाते आणि जेव्हा व्यापाऱ्यांकडे कांदा जातो तेव्हाच नियम शिथिल होतात. या धोरणांचा फटका थेट गरीब शेतकऱ्याला बसत आहे. कांद्याच्या शाश्वत हमी भाव निश्चित करा. प्रति क्विंटल थेट आर्थिक मदत देण्याची योजना सरकारने काढावी. नाफेड आणि महा FPC यांनी मार्गदर्शकपणे कांदा खरेदी केंद्र सुरू करावी अशी सूचना त्यांनी केली आहे. ही ऐतिहासिक कर्जमाफी ही योजना आहे हे सरकार म्हणतं, परंतु पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या नावे असलेली ही कर्जमाफी इतिहासात कायम लक्षात राहावी असं वाटत असेल तर जाचक अटी रद्द करा असंही जयंत पाटील म्हणाले. आता यावर तुम्हाला काय वाटतं? तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये लिहायला अजिबात विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा आणि आतापर्यंत मराठी जनता आपण आपल्या या चॅनलला सबस्क्राईब जर केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा.